नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये पुढे राहिलेले आहेत. अर्थात वादग्रस्त हा शब्द अतिशय चुकीचा वापरला जातो. हा, ते निर्भीड बोलतात, ते स्पष्ट बोलतात, ते कोणाचीही भीडभाड न ठेवता, म्हणजे सरकारी पक्षाची किंवा विरोधी पक्षांची कोणाचीही भीडभाड न ठेवता आपलं स्वतंत्र मत मांडत असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे काही लोक त्यांना फटकळे म्हणत असतील, पण त्यांना बिचकूनच राहतात एवढं मात्र खरं आहे. कारण ते कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता स्वतंत्रपणे विचार करू शकतात आपल्या पक्षाचा, देशातील लोकांचा, देशातील समस्यांचा. आणि ते फार मोठं त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते स्वतंत्रपणे विचार करतात. तर असे प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडी महाराष्ट्रातली, त्यांना काही महत्व ओळखता आलं नाही प्रकाश आंबेडकरांचं. आणि प्रकाश आंबेडकर सोबत असते तर आपल्याला किती मोठा फायदा झाला असता हे काही कोणाच्या लक्षात आलं नाही. याचे कारण अहंकार आहे, सरंजामशाही आहे. अजूनही प्रकाश आंबेडकर जो आरोप करत असतात, मुख्यतः सरकारी पक्षावर आणि इतरांवर देखील, मनुवाद हा काही अजून संपलेला नाहीये. आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा नेहमीच लढा सुरू असतो. त्यासाठी RSS आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर नेहमीच प्रकाश आंबेडकर टीका करत असतात. तर अशा प्रकाश आंबेडकर यांनी आता विरोधकांच्या फुग्यातील हवा काढून टाकली. विरोधक म्हणजे कोण? सध्या प्रकाश आंबेडकर ना भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभे आहेत निवडणुकीला, ना विरोधी पक्षाच्या बाजूने आहेत. म्हणजे सगळेच विरोधक जे वेगळ्या प्रकारचे दावे करत होते त्यांच्या दाव्यातील हवा काढली. आणि मुख्यतः इंडिया आघाडी, कुठलंही सरकार ज्यावेळेस पाडायचं असेल त्यावेळेस सरकारबद्दल असंतोष, सरकारचे नीती नियम, सरकारने राबवलेली धोरणे, सरकारने केलेली कार्य यांच्यावर टीका करणे हे तर विरोधकांचं प्रमुख हत्यारच आहे. आणि ते हत्यार नेहमीप्रमाणे आता इंडिया आघाडी वापरते. सध्याच्या प्रचारामध्ये, इंडिया आघाडीच्या सध्याच्या प्रचारामध्ये दोन मुद्दे अतिशय महत्वाचे. त्यापैकी पहिला मुद्दा आहे इलेक्टोरल बॉन्डचा. हो, आणि त्यावर नरेंद्र मोदी यांनी परवा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने इलेक्टोरल बॉन्ड कसे आवश्यक होते, कारण यापूर्वी जो देणगी म्हणून दिला जाणारा पैसा होता तो कसा काळा पैसा होता आणि बेहिशोबी होता. तो पक्षाच्या खरोखर कार्यासाठी वापरला जात होता की व्यक्तिगत कामासाठी वापरला जात होता, तो पैसा खाल्ला जात होता आणि कुठलाही हिशोब नव्हता. आणि त्याकरता ही एक जी व्यवस्था इलेक्टोरल बॉन्डची आणली होती ती सगळ्या विरोधकांच्या सहमतीने आणली होती. आणि त्यात घोटाळा झाला असं म्हणणं आहे. आता घोटाळा म्हणजे काय झाला तर त्यांनाच माहिती, जे म्हणतात त्यांना. कारण नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. 3000 कंपन्यांनी, बघा नीट ऐका, 3000 कंपन्यांनी एकूण देणग्या दिलेल्या आहेत इलेक्टोरल बॉन्डच्या मार्फत. आणि त्यापैकी 31 कंपन्या आहेत ज्या डिफॉल्टर आहेत. डिफॉल्टर याचा अर्थ काय की ज्यांच्यावर ईडीची चौकशी चालू आहे, ज्यांच्यावर आयकर विभागाची चौकशी चालू आहे किंवा इतर काही गुन्ह्यांबाबत, आर्थिक गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू आहे. आणि ते 30 मधल्या 16 अशा आहेत की इलेक्टोरल बॉन्ड आल्यानंतर यांची चौकशी सुरू झाली. फक्त 16 कंपन्या. आणि त्यांचा जो निधी मिळालाय, अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण दिलंय सगळं. आता मग ही हवा तर निघाली. प्रधानमंत्र्यांनी स्वतः मुलाखतीत स्पष्ट सगळी माहिती दिली. मग दुसरा मुद्दा आहे तो घटना बदलाचा. भारतीय राज्यघटना ही देशाचा अभिमान आहे. सर्वच लोकांसाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे भारतीय राज्यघटना. आणि ती लिहिण्यासाठी किती प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागला, किती प्रकारचे वेगवेगळे मुद्दे तपासावे लागले, किती जुने नवे संदर्भ, भविष्यकालीन संदर्भ लक्षात घ्यावे लागले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनेचे शिल्पकार, त्यांनी प्रचंड अभ्यासातून घटनेची निर्मिती केलेली आहे. आणि त्यावेळेसच घटनेची निर्मिती करतानाच त्यांनी सांगितलं आहे की वर्तमानकालीन समस्या, वर्तमानकालीन भारतीय लोकशाही कशा दिशेने वाटचाल करेल आणि कशा पद्धतीने कामकाज होईल याकरता ही राज्यघटना आहे. आणि कदाचित भविष्यात
जशी परिस्थिती बदलेल तसे याच्यामध्ये बदलही होऊ शकतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. संसदेमध्ये कायदा करून असे बदल करता येतात आणि यापूर्वी घटनेत अनेकदा बदल झाले देखील आहेत. म्हणजे काँग्रेसच्या काळात देखील झाले, अगदी सुरुवातीपासून बदल झाले. तुम्हाला जर मूळ राज्य घटना बघायला मिळाली असेल, त्याची प्रत ठेवलेली आहे संसदेमध्ये, तर त्यावर कशा प्रकारची चित्र होती, देवदेवतांची चित्र होती आणि ती कशी नंतर काढली गेली, सर्व धर्म समभाव हा शब्द कसा घुसडला गेला आणि इतर अनेक गोष्टी त्या घटनेमध्ये घुसडल्या गेल्या. अर्थात कायदा पास करून हे सगळं केलं गेलंय लोकसभेमध्ये, संसदेत, राज्यसभेत. त्यामुळं त्यावर काही कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं कारणच नव्हतं. मात्र आता पुन्हा वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये काही बदल आवश्यक आहेत असं जर सरकारला वाटत असेल तर सरकार ते बदल करू शकतं. अर्थात मूळ अट काय, घटनेचा मूळ गाभा कायम ठेवला पाहिजे लोकशाहीचा. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले लोकांचे राज्य, मूळ घटना आणि त्याचा गाभा, याला मात्र अजिबात धक्का लावता कामा नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, यांचं स्पष्ट मत होतं. आता विरोधकांनी अशी बोंब सुरू केली आहे की घटना बदलणार आहेत. घटना बदलणं शक्यच नाहीये. मूळ गाभा जो आहे लोकशाहीचा तो कोणीच बदलू शकत नाही. तो गाभा कायम ठेवून वर्तमानकालीन परिस्थितीत आवश्यक असे बदल जे सत्ताधारी पक्षाला वाटतात आवश्यक आहेत आणि ते एकमताने म्हणजे बहुमताने संसदेत आणि राज्यसभेत जर ते नियम पास झाले तर मग हरकत नाही तो बदल करायला. मात्र घटनाच बदलणार असा विरोधकांचा जो दावा आहे, याचं कारण आहे भारतीय जनता पक्षाच्या 2-3 तोंडाळ कार्यकर्त्यांनी, तोंडाळ खासदार म्हणूयात आपण, आणि त्यांनी सांगितलं की घटनेच्या बदलाची आवश्यकता आहे अनेक गोष्टी मिळवण्यासाठी, अनेक भविष्यकालीन योजनांसाठी. आणि बस विरोधकांना ते हत्यार सापडलं. असंच RSSचे प्रमुख भागवत साहेब हे म्हटले होते. त्यांना प्रश्न विचारला होता मागच्या निवडणुकीच्या वेळा की घटनेबाबत, आरक्षणाबाबत आपलं काय म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की आरक्षणाच्या नीतीचे संशोधन व्हायला पाहिजे. संशोधनाचा अर्थ काय, आरक्षण बंद होणे, चालू होणे, वाढवणे याच्यात काहीच मुद्दा येत नाही. संशोधन म्हणजे पुन्हा एकदा आरक्षण वाढवायचं की अजून इतर घटकांना द्यायचं, असाही अर्थ याचा. आणि त्याबाबत अभ्यास झाला पाहिजे, कारण नवीन नवीन घटक सामील होऊ शकतात आरक्षणामध्ये. त्यानुसार त्यांचं विधान होतं. मात्र त्यावेळी विरोधी पक्षांनी ते विधान उचलून धरलं आणि आरक्षण बंद होणार अशी बोंब ठेवली. आता तसंच चाललंय. आता घटना बदलणार म्हटल्यानंतर विरोधी पक्षांनी आरक्षण बंद होणार अशी बोंब सुरू केलेली आहे. अर्थात आता जनता फसणारी नाहीये, कारण प्रकाश आंबेडकर सारखे द्रष्टे नेते, प्रकाश आंबेडकर द्रष्टे आहेत, त्यांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील द्रष्टे नेते होते. तर प्रकाश आंबेडकरांनी निर्वाळा दिलेला आहे की घटनेला काहीही धोका नाही. जे काही बदल होतील त्यामध्ये त्यांनी मुख्यतः ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करत होते आणि कौतुकास्पद जाहीरनामा होता, त्यात कुठेही काही फालतू आश्वासन नव्हती. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, शैक्षणिक क्षेत्रासाठी मुख्यतः आणि MSP जो शेतमालाला एक निश्चित भाव मिळणे याबाबतच्या जाहीरनाम्यात काही तरतुदी आहेत आणि तो जाहीरनामा त्यांनी मांडला. कोणालाही काही फुकट देण्याचा वायदा नाही. 1 लाख रुपये देऊ, हे देऊ, ते देऊ, अजिबात नाही. त्यांनी वस्तुनिष्ठ असा जाहीरनामा मांडला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की जर समान नागरी कायदा येत असेल, कारण भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे, तर घटनेला कोणताही धोका नाही असं स्पष्ट प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. म्हणजे विरोधकांची हवाच निघून गेली ना. पण समान नागरी कायद्याने त्यांचं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकरांची उलट, घटनेला धोका नाही. तर ज्या संघटना धर्माधिष्ठित राजकारण करतात आणि त्यांचा उल्लेख मुख्यतः RSS वर होता, भारतीय जनता पार्टीवर होता, त्यांनाच उलट धोका आहे जर समान नागरी कायदा आला तर. बघा, याला म्हणतात अभ्यास. प्रकाश आंबेडकर यांनी घटनेबाबत बोलण्यास त्यांचा अधिकार आहे. याचं कारण त्यांच्या आजोबांनी ती घटना लिहिली आहे आणि मुख्यतः प्रकाश आंबेडकर हे अभ्यासक व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू आहे. ते कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय विधान करत नाहीत. ते विधान भले कोणाला आवडेल की न आवडेल,
मात्र ते स्पष्ट बोलतात अशी त्यांची खाती आहे. मी सुरुवातीला सांगितलं आणि म्हणूनच मला त्यांच्या विचारांचं आकर्षण वाटतं. प्रकाश आंबेडकर घराणेशाहीतून आलेले आहेत असं अनेकांना वाटत असलं तरी तसं अजिबात नाहीये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही प्रकाश आंबेडकरांना प्रमोट केलेलं नाहीये. प्रकाश आंबेडकर हे सुरुवातीपासून कॉलेज जीवनापासून आंबेडकरीवादी विचारी चळवळीचे सामील होते, खंदे कार्यकर्ते होते आणि परिवर्तनवादी चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध राहिला आहे. त्यातून ते राजकारणात आले आणि स्वतःला सिद्ध केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाला नक्कीच महत्व आहे. घटनेला धोका नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. धोका आहे तो धर्माचे राजकारण करणाऱ्या पक्षांनाच आहे. समान नागरी कायद्यावर ते बोलत होते, मात्र त्यांनी त्यावेळी 2 कायद्यांना विरोध केला. सीएला विरोध केला, एनआरएला विरोध केला, की एनआरसीला विरोध केला की हे कायदे घातक आहेत म्हणून त्यांनी विरोध केलाय. आता बघूयात पुढे काय होतं. विरोधकांच्या मुद्द्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी मुद्दाम नाही केलंय. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा स्वभाव आहे स्पष्ट बोलायचं, खरं बोलायचं आणि त्यानुसारच ते बोललेले आहेत. आता अभ्यासक याच्यावर सांगतील, आपापली मतं मांडतील, पण मला मात्र हे पटलंय की प्रकाश आंबेडकर हे निर्भीड आहेत. ते कोणाची भीडभाड न बाळगता किंवा उगाच एखादा पक्ष आपला विरोधक आहे म्हणून त्याच्यावर टीका करायची असा विचार न करता अभ्यास करून टीका करतात किंवा स्वतःचं मत मांडतात. आणि त्यांनी निर्वाळा दिलाय. जरी भारतीय जनता पार्टीचे 1-2 खासदार मूर्खपणासारखे बडबडत असतील, मूळ घटना कोणीही बदलू शकत नाही. लोकशाही हा घटनेचा गाभा आहे आणि तो गाभा कायम ठेवून, लोकशाहीचा विचार, लोकांच्या कल्याणाचा विचार कायम ठेवून जर काही बदल होत असतील, वर्तमानकालीन परिस्थितीत, भविष्यकालीन परिस्थितीनुसार काही बदल करणे आवश्यक असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील त्याला तेव्हाही परवानगी होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की घटना म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नाहीये. घटनेमध्ये बदल होऊ शकतात, मात्र मूळ गाभा कायम राहायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.